सोबत आकाशदादा फुंडकर आहेत आणि आपण बघतोय की नेहमी या ठिकाणी जो परिवारामध्ये धार्मिक आध्यात्मिक क्षेत्रामध्ये भाऊसाहेबांची सुद्धा भूमिका तीच होती की कोणाला या ठिकाणी कशा पद्धतीनं मॅडम दोन मिनिटं. आदरणीय आकाशदादा फुंडकर आपल्या सोबत आहे. आजच्या दिनी काय सांगाल? दरवर्षी आपण पाहतो गजानन महाराजांना निरोप देण्यासाठी पंढरपूरवरनं वापस येताना हजारो लोक या वारीमध्ये सहभागी व्हायचे आणि या वारीचं स्वरूप आता इतकं मोठं झालं की लाखोचा जनसमुदाय या वारीमध्ये सहभागी व्हायला लागला आणि हा एक अद्वितीय सोहळा झालेला आहे. या निमित्तानं मी सर्व नागरिकांना शुभेच्छा देतो. सर या ठिकाणी बाबांनी सुद्धा या ठिकाणी तो एक सेवा देण्याचा प्रकार या ठिकाणी या सेवेमध्ये या ठिकाणी दाखवलेला होता आणि तो ज्या ठिकाणी आपण जी सेवा या ठिकाणी देत आहे. आमच्या परिवाराची वारीची परंपरा आहे. आमच्या आजोबांपासून सर्व आम्ही वारकरी संप्रदायातले आहोत आणि वारकऱ्यांची सेवा करणं हा आमचा धर्म आहे. त्यामुळे आम्ही दरवर्षी हा वसा जोपासलेला आहे. भाऊसाहेबांचे आमच्या आजोबांचे ते संस्कार आहेत, ते संस्कार आम्ही पुढे घेऊ. आज श्रींकडे काही साकडं वगैरे काही प्रार्थना हे प्रभू गजानन महाराजांच्या चरणी एवढं साकडं घालतो की या महाराष्ट्रातील तमाम जनतेच्या, शेतकऱ्यांच्या, कामगारांच्या सर्वांच्या आयुष्यात सुख समृद्धी नांदो, अल निनोचा प्रभाव कमी हो आणि सर्व शेतकऱ्यांचं सर्व जे पीक आहे ते चांगल्या पद्धतीनं येऊ, त्यांच्या घरी समृद्धी येऊ हीच त्यांच्या चरणी प्रार्थना. मित्रांनो, अन्नदाता सुखी हो हा एक उद्देश या ठिकाणी आलेला आहे.